आज या मतदारसंघामध्ये दोडामार्गमधील असंख्य युवक बेरोजगार आहेत। आज मी स्वतः एक तरुण मनापासून डोळ्याने पाहतोय, असंख्य तरुण हे गोवा, मुंबई, पुणे या ठिकाणी स्थलांतरित झाले। विशेष म्हणजे गोव्यात असंख्य प्रमाणामध्ये दररोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जाणे येणे हे चालू असतं मुलांचं। कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे। स्थलांतरित मुलं जी होत आहेत, सकाळी उठून गोव्याला जात आहेत आणि कुठेतरी रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट होत आहेत, असे असंख्य प्रसंग घडत आहेत। 10 आणि 15 हजाराच्या पगारासाठी ही मुलं बिचारी एवढ्या लांब वेरणे MIDC म्हणा, पणजी म्हणा, म्हापसा म्हणा या ठिकाणी जात आहेत। मला एकच सांगावंसं वाटतंय जनतेला, मी माझ्या स्वार्थासाठी या मतदारसंघात आमदारकीला उभा राहिलेलो नाहीये। मी आमदार झाल्यानंतर मला हे करणार ते करणार, माझ्यासाठी काही नको आहे। परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे। या तरुण मुलांवर चेहऱ्यावर बघा, विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा उभा राहिला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे। सावंतवाडी मतदारसंघामधील तिन्ही तालुक्यामध्ये असंख्य युवक हे बेकारीच्या दृष्टीने चाललेले आहेत। विशेष म्हणजे कोरोना नंतर तर खूपच वाईट परिस्थिती आली। कोरोनामध्ये असंख्य तरुणांना बेकारी आलेली आहे आणि बेकारी दूर करण्यासाठी विशाल प्रभाकर परब हा तरुण मुलगा आमदार होणं ही काळाची गरज लोकांना वाटत आहे।